नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल याच्यामध्ये जे 133 जागा निघालेल्या आहे, 133 जागामध्ये कोणकोणत्या कॅन्डिडेट्सला या ठिकाणी जागा उपलब्ध असणार आहेत आणि किती जागा या ठिकाणी उत्तीर्ण असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय, सॅलरी किती, या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला हा इंटरेस्टिंग व्हिडिओ या ठिकाणी सुरू करूत. हा व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता की इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलामध्ये तब्बल 133 जागासाठी या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता की इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात काम करण्याची तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आणि त्यासाठी पोलीस दलात कॉन्स्टेबल GD या ठिकाणी स्पोर्टमॅन म्हणून जागा निघालेली आहे. तर तुमच्याकडे स्पोर्ट्सचं कोणताही सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. कॉन्स्टेबल या ठिकाणी GD पदाचं नाव असणार आहे आणि पदसंख्या एकूण या ठिकाणी 133 आहेत. या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे, तुम्ही सर्वप्रथम 10वी उत्तीर्ण पाहिजे आणि संबंधित क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही पात्रता असणं गरजेचं आहे. वयाची जर अट केली तर तुम्ही 2 एप्रिल 2025 रोजी तुमचं 18 ते 23 वर्ष असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही SC ST कॅन्डिडेटमधून बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 5 वर्ष या ठिकाणी सूट असणार आहे. आणि OBC अदर बॅकवर्ड क्लासला 3 वर्षाची या ठिकाणी सूट असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये कोठेही देण्यात येणार आहे. आणि फीचा जर विचार केला, तुम्ही जनरल OBC EWS मधून येत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये ऑनलाईन पे करावं लागणार आहेत. आणि SC ST हे जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर त्यांना 0 फीस असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो 2 एप्रिल 2025 दुपारचे 12 असणार आहे. तर जाहिरात या ठिकाणी आपण आता थोडक्यात वाचून घेऊ. या ठिकाणी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स ही आपण मुळात आता जाहिरात ऑफिशियल काढलेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कॉन्स्टेबल जनरल ड्युटी असेल तर याच्या अंडर स्पोर्ट कोटाच्या अंतर्गत ग्रुप Cच्या अंतर्गत हे काम चालू असते. ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे मित्रांनो 4 मार्च ते या ठिकाणी तुम्हाला 2 एप्रिलपर्यंत करायचं आहे. आणि डिटेल्स वॅकन्सीज पर पोस्ट बेस्ड रोस्टर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डिस्क्लिममध्ये तुम्हाला ॲथलेटिक्स असाल तर त्यासाठी इव्हेंट 100 मीटर आहे, 400 मीटर आहे, 400 मीटर आहे, 800 मीटर रेस रनिंग आहे, 1500 मीटर रनिंग आहे. अशा पद्धतीनं मेल एक आहे, फिमेल एक आहे. अशा पद्धतीनं जागासुद्धा या ठिकाणी ॲथलेटिक्ससाठी सुटलेल्या. तुम्ही जर ॲथलेटिक्स स्पोर्ट्स असाल तर या ठिकाणी जागा व्यवस्थित आपल्याला पाहायचं आहे. या ठिकाणी मग स्विमिंग असेल, शूटिंग असेल, या खेळामध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा हे करू शकता. आणि स्विमिंगसाठी इव्हेंट काय असणार आहे ते 100 मीटर फ्री स्टाईल आहे, 200 मीटर फ्री स्टाईल आहे, 400 मीटर फ्री स्टाईल. शूटिंगसाठी 10 मीटर पिस्तूल आहे, 25 मीटर पिस्तूल आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्व मूळ आपल्याला जाहिरात वाचायची. बॉक्सिंग असेल, वेटलिफ्टिंग असेल, या ठिकाणी आर्चरी असेल आणि भरपूर सारे या ठिकाणी पद आहेत मित्रांनो. तुम्हाला जाहिरात जी आहे मूळ त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन वाचायची आहे. त्या ठिकाणी तुम्ही पेचा जर विचार केला, तुम्हाला सॅलरी किती असणार आहे यामध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. तर आपण हे इथपर्यंत आलो होतो. या ठिकाणी नोटीस सर्व काही वाचायचं आहे. या ठिकाणी जे आहे पेचा विचार केला तर कॉन्स्टेबल जनरल ड्युटी स्पोर्टमॅनसाठी 21,700 ते या ठिकाणी 69,100 एवढं तुम्हाला म्हणजे पगार सॅलरी असणार आहे. या ठिकाणी इलिजिबल कॅन्डिडेट्स द पोस्ट ॲस अंडर त्याच्या अंतर्गत त्यांना 10वी उत्तीर्ण आणि जे संबंधित पोस्ट आहे त्याच्यामध्ये जे स्पोर्ट याच्यामधून त्यांच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. आपण एज आणि रिलेशनशिपसुद्धा पाहिलेली आहे. 18 ते 23 वर्ष असणं गरजेचं आहे. या ठिकाणी लास्ट डेटसुद्धा पाहिलेली आहे, 3 एप्रिल असणार आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी या ठिकाणी मित्रांनो रिझर्वेशन असणार आहे. या स्पोर्ट क्वालिफिकेशन कसं असणार आहे यासुद्धा आपण ओनली धस प्लेयर या ठिकाणी 3 एप्रिल 2023पर्यंत आपल्याला या ठिकाणी फॉर्म अप्लाय करायचा आहे. आणि हे मार्किंग विल डल टेबल गिवन बिलो अशा पद्धतीनं ऑलिम्पिक गेमसाठी असणारे मार्क 100 असणार आहे. या ठिकाणी सिल्वर मेडलसाठी 96 मार्क, ब्रॉन्झसाठी 92 अशा पद्धतीनं मार्कसुद्धा या ठिकाणी देण्यात
येत असतात. फिजिकल स्टँडर्डमध्ये जर विचार केला मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहिलं तर या ठिकाणी 170 मीटर जे आहे मेल कॅन्डिडेटला हाईट लागणार आहे. फिमेलसाठी 157 सेंटीमीटर असणार आहे. कॅन्डिडेट जे आहे घारविल्स असो, कुमाऊन्स असो, गोरखास असेल, डोंगर्स असेल, मराठास असेल, कॅन्डिडेट्स म्हणजे विविध जातीच्या लोकांना या ठिकाणी 165 आहे आणि फिमेलसाठी 155 आहे. त्यानंतर खाली जे आहे अरुणाचल प्रदेश असेल, या ठिकाणी मणिपूर असेल, मेघालय असेल, मिझोरम असेल, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा हे आपल्या मूळ मित्रांनो जाहिरात वाचायची. त्यांना 162 आहे मेलसाठी आणि फिमेलसाठी 152 हाईट इतकी सेंटीमीटर लागणार आहे. बाकीच्या सुद्धा शेड्युल्ड ट्राईब म्हणजे STसाठी या ठिकाणी 162 हाईट लागणार आहे. आणि बाकीचे जे ऑल कॅन्डिडेट्स आहेत याच्यामध्ये ऑलमध्ये जर केलं तर नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स अरुणाचल प्रदेश असतील, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या सर्व जे स्टेट आहे या स्टेटना 157 सेंटीमीटर आणि फिमेलला 147 अशा पद्धतीनं हाईट या ठिकाणी लागणार आहे. मेडिकल स्टँडर्डनुसार जे एक्झामिशन्स कंडक्ट केल्या जातात आणि आणि सीट यांचा जर कोणाला आईचा जर प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यामध्ये फिजिकलमधून ते पात्र या ठिकाणी होतो. या टॅटूचा सुद्धा याच्यावर म्हणजे संदर्भ दिलेला आहे. या ठिकाणी कॉन्टेक्ट टॅटू वगैरे असतं सेक्युलर कंट्री रिलिजन्स सेंटमेंट्स और आर्मी आर बी परमिटेड. या ठिकाणी लोकेशन साईजमध्ये सुद्धा या ठिकाणी टॅटू जर असेल तर किती छोटा असला बघा यासुद्धा दिलेलं आहे. आपल्याला व्यवस्थित वाचायचं. हाऊ टू अप्लाय तर अप्लाय जे आपल्याला 4 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान अर्ज करायचा आहे. आय होप की मित्रांनो सर्व तुम्हाला प्रोसेस समजली असेल. सिलेक्शन प्रोसेससुद्धा अशाच पद्धतीने असते. अगोदर एक्झाम असते, त्यानंतर जे आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, नंतर जे आहे ग्राउंड फिजिकल असतं. अशा पद्धतीनं नंतर तुम्हाला जे आहे फिजिकल स्टँडर्ड PCT झाल्यानंतर तुम्हाला नंतर बोलवल्या जात असतं. मग याच्यामध्ये तुम्ही नॉर्मलायझेशनसुद्धा असतं, इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसुद्धा या ठिकाणी असते. त्यानंतरच आपली सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी मित्रांनो होत असते. तर आय होप की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि काही जरी मित्रांनो अडचणी आल्या तर कमेंट्स करा. धन्यवाद.